सुपर ओव्हर मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगेल. अभि आणि ऋषी ही मात्र जोडी आहे सुपर ओव्हर मध्ये. 6 चेंडूंचा हा थरार. कोणता संघ जाणार क्वार्टर फायनलला, कोणता संघ जाणार परतीच्या रस्त्याला, हे मात्र या सामन्यावरून सिद्ध होणार आहे. चला स्ट्रायकर एंडला जर बघितलं तर ऋषी आपल्याला बघायला मिळतील. चला गोलंदाजी मार्क वर जर बघितलं तर आशिष झुंबड. स्ट्रायकर एंडला जर बघितलं तर ऋषी. आणि सुपर ओव्हरचा होतोय थरार सुरू. सोनू चालले ऋषी साठी. चांगली गोलंदाजी केली आज सोनूने. ओ फुल टॉस, फुल टॉस, षटकार आणि सुपर ओव्हरची सिक्सरने होती सुरुवात. शेर के सामने मास और ऋषि पवार के सामने फुल टॉस. सिक्सर तो आएगा ना भाई, सिक्सर षटकार आहे. रन संख्या जर बघितली तर सुरू होती या षटकाराने. आणि सोनू ज्याने संपूर्ण सामन्यामध्ये आपण बघितलं फार सुंदर गोलंदाजी केली, त्याचं मात्र इथे षटकाराच्या मदतीने स्वागत झालेलं आहे. तर नक्कीच थोडासा दबाव मात्र गोलंदाजावर निर्माण करण्याचा प्रयत्न आहे ऋषी पवार यांच्या वतीने. कमालीचा फटका होता. टायमिंग प्रॉपर, मनगटाचा वापर, चेंडूने मात्र केला हवाई सफर आणि रन संख्या देखील वाढते आता. चला वळूयात आपण सामन्याच्या दिशेने. पुढचा चेंडू ऋषीचा. स्ट्रायकर एंडला तयार. याही वेळेस कार्पेटच्या सायऱ्याने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला जोपर्यंत अडवतील एक धाव सुरक्षितरित्या मिळते आणि फिल्डर जोपर्यंत चेंडूला अडवतील तोपर्यंत एक धावेनिशी संतुष्टी मानावी लागेल. आता मात्र अभिची बारी आहे. काय फटके खेळले होते या खेळाडूने. रिव्हर्सची जणू काही क्लास मैदानाच्या आतमध्ये लावली आणि ज्यारीत्या प्रभावित करणारी फलंदाजी टॉप ऑर्डर मध्ये जी की आपल्याला बघायला मिळाली. 7 धावा आहेत स्कोर कार्डवर. 7 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. एक षटकार आहे, एक सिंगल आहे आणि 7 धावा ज्या की स्कोर कार्डवर लागताना बघायला मिळाल्यात. फुलटॉस होता. तत्पूर्वी जर बघितलं तर मागच्या दिशेने फिल्डर आहे. चेंडूला जोपर्यंत रोखेल तोपर्यंत ओ इथे पंचांचा बोर्ड आकाशाकडे. 8व्या धावेवर पहिला धक्का लागतोय. 8 रन 1 गडी बाद. फलंदाज बाद. अभि वे बॅक टू पवेलियन. जवान मात्र परत आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये टीम कॅप्टन विक्रांत गुलवे. फलंदाजीसाठी येतात. क्षमता आहे या खेळाडूकडे मोठमोठे फटके खेळण्याची. एक षटकार आपण बघितला देखील टीम कॅप्टनच्या बॅट मधून. कम्मालीचा फटका होता, कम्मालीची टायमिंग होती त्याच्यावर आणि षटकाराच्या मदतीने रन संख्या जर बघितली तर नक्कीच वाढली होती आणि त्या सामन्यामध्ये ज्यारीत्या इंटरेस्ट आला. आता मात्र 3 बॉल बाकी आहेत. बघूयात सोनू काय करतोय 3 बॉल मध्ये. 8 रनवर 1 गडी बाद ही मात्र सध्याची वस्तुस्थिती आहे मैदानामधून. 8 फॉर द लॉस ऑफ 1. गोलंदाजी मार्कवर सोनू तयार. स्ट्रायकर एंडला विक्रांत गुलवे. चला विक्रांत गुलवे गोलंदाजी मार्कवर. सोनू झुंबड. लास्ट विकेट राहिली, शेवटची विकेट आहे सुपर ओव्हरची या पहिल्या डावाची. 8 वर 1. पुढचा चेंडू. बॅट नक्कीच वेगाने चालवली पण संपर्क काही खास झाला नाही. एक धाव मात्र इथे सुरक्षितरित्या पळून काढली आहे आणि एक धावेच्या मदतीने रन संख्या देखील पुढे जाते. रन संख्या जाऊन पोहोचली आहे 9च्या आकड्यावर. 2 बॉल बाकी आहेत. प्रयत्न करतील इथे ऋषी की एक फटका तरी क्लिअर करण्यात यावा, कारण की एक फटका जर क्लिअर केला तर 15च्या आसपास स्कोर कार्ड पोहोचेल. पण दुसरीकडे या षटकाची सुरुवातच त्यांनी षटकाराने केली होती. क्षमता आहे या खेळाडूकडे मोठमोठे फटके खेळण्याची. नो डाऊट 9 धावा स्कोर कार्डवर आहे. 1 गडी बाद. 9 फॉर द लॉस ऑफ 1. बघूयात काय होतंय ते. आणि ऋषी पवार असतील स्ट्रायकर एंडला. गोलंदाजी मार्कवर सोनू झुंबड. 9 धावा 1 गडी बाद. इथे देखील काही खास संपर्क नाहीये. सोनू झुंबड पहिला जर चेंडू सोडला ना
तर इतर षटक फार सुरेख टाकलेलं आहे. जबरदस्त गोलंदाजी केली आहे आजच्या संपूर्ण सामन्यामध्ये. मी म्हणेल की सोनूने फार प्रभाव सोडलेला आहे आणि चर्चेत आहे हा खेळाडू. मी म्हणतो ना की बघा, चर्चा ही कोणत्याही खेळाडूची होत नाही. तुमच्यामध्ये काहीतरी धमक असली पाहिजे, तुमच्यामध्ये चमक असली पाहिजे. आणि ते म्हणतात ना की कुछ सवालों के जवाब वक्त देता है, और जब वक्त जवाब देता है ना तो बहुत लाजवाब देता है. या खेळाडूचा परफॉर्मन्स आता मात्र उत्तर देऊन जाते सर्वांनाच. शेवटचा बॉल 10 एक गडी बाद, लास्ट बॉल. आहा, कडक कडक कडक. आणि तिकडे एक फिल्डर मात्र बेधडक. फलंदाज बाद विक्रांत गुलवे थोडेसे सरप्राईज आहेत, कारण की कनेक्शन चांगलं झालं होतं. बट इथे चांगला झेल आपल्याला बघायला मिळाला. 10च्या स्कोरवर रोखलंय. बघा, पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर देखील 10 पर्यंत रोखलंय. तर चांगली मजल मात्र इथे मारली आहे सोनूने. 11चं टार्गेट राहील. चला बुलढाणा, आपण आतमध्ये या आणि शिवान जालना आपण फलंदाज पाठवा. नाही प्लीज, 2 मॅच खेळवायचे याच्यानंतर, थोडासा वेळ वाचवायचा आहे. आणि जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये जी जाताना दिसते, अमोल साळवे षटकार किंग आणि त्यांच्या सोबतीला विजय, जे मात्र जाताना आपल्याला बघायला मिळतात आहे. यस, अपेक्षा ठेवतात तुम्ही ऑन पेपर जेव्हा एवढे दिग्गज नावं बघतात ना. दोन्ही संघ बघा तुम्ही तुम्ही जालन्याचा संघ बघून घ्या, बुलढाण्याचा संघ बघून घ्या. वैयक्तिक आपल्या जिल्ह्याचं क्रिकेट गाजवलेले खेळाडू आहेत. आणि आता मात्र अमोल आणि विजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. टार्गेट मात्र जे असेल 6 बॉल 11, 10 बनवलेत, 11 करायचे. यस, जो संघ जिंकेल तो मात्र सरळ प्रवेश करेल आणि खेळेल दीपनगर सोबत क्वार्टर फायनलचा सामना. दीपनगर टीम सोबत क्वार्टर फायनल खेळेल. यानंतर पहूर आणि जामनेर, अर्थात पहूर इंडियन्स आणि महाकाल वॉरियर्स यांच्यामध्ये क्वार्टर फायनल रंगेल. आणि दुसरा क्वार्टर फायनल राहील दीपनगर वर्सेस या सामन्याचा विजेता संघ. तर नो डाऊट एक कमालीचा मॅच, एक कमालीचा दिवस आतापर्यंत घेतलाय. आणि उद्या जर बघितलं तर तारे सितारे या मैदानावर नक्कीच आपल्याला बघायला मिळतील. खूप सारे स्टार प्लेयर उद्या जर बघितलं तर या मैदानावर येणार आहे. नक्कीच छत्रपती संभाजीनगरचे देखील जर बघितलं तर रमेश शिराळे, विश्वजित राजपूत, अनिकेत, त्याचबरोबर खास जर बघितलं तर मुंबईचे देखील खेळाडू जिशान खान देखील आपल्याला या मैदानावर बघायला मिळणार आहेत. तो नो डाऊट उद्याचा दिवस फार जबरदस्त राहणार आहे. वाह, काय चेंडू टाकला. अमोल मात्र इथे स्ट्राईक रेंजला होते आणि डॉट बॉल मात्र इथे अमोलच्या विरोधात करण्यात आलेला आहे. विजय त्यांच्या सोबतीला जोडीला आलेले आहेत. नॉन स्ट्राईकर रेंजला विजय जे की बघायला मिळतात आहे. आणि ऋषी यांनी काय बॉल टाकला, जबरदस्त कमी गतीने. यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मागच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाने तिथे मात्र झेल सुटलाय. अमोल साळवे सारख्या खेळाडूला जीवनदान देणं हे महागात पडू शकतं. आणि ज्या रीत्या रिॲक्शन आलंय तिथे ऋषी यांचा कॅच पकडो यार, कारण की कॅच हा सामना जिंकून देऊ शकतो. अमोल साळवेकडे ती क्षमता आहे.
हा खेळाडू जालनाचा षटकार किंग म्हणून ओळखला जातो आणि पहिला चेंडू आपण बघितला निर्धाव आला, त्याच्यानंतर मात्र एक धाव जी मात्र चोरून काढली आहे. तर एक धाव आणि आता मात्र 4 बॉल मध्ये आखूड टप्प्याचा बॉल आवाक्याच्या बाहेर ठेवला. डॉट बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. 4 बॉल मध्ये 10 ची गरज आहे. 3 बॉल मध्ये आता 10, कारण की याआधी जर बघितलं तर 4 बॉल होते, एक चेंडू डॉट झाला, आता 3 बॉल आहे. ओके, चला पुढचा चेंडू. इथे बॅटची कड आणि विक्रांत गुलवे घेतात आहे झेल. सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहे. विजयला परतावं लागेल. सामना मात्र आलाय आता 2 बॉल 10 रन. फलंदाज बाद. ऋषी पवार काय गोलंदाजी आहे. 4 बॉल मध्ये फक्त एक धाव खर्च केली आहे. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या गोलंदाजासाठी. कमालीची गोलंदाजी केली आहे, एक विकेटही मिळवली आहे सुपर ओव्हर मध्ये. आता मात्र आकाश गोरे, जे काही करायचंय आकाशलाच करायचंय आता, कारण की फार महत्वाचे 2 बॉल आहे. चला स्ट्रायकर एंडला जर बघितलं तर आकाश गोरे पाटील, गोलंदाजी मार्गवर ऋषी पवार. ओ इथे उंची जास्त आहे, उंची जास्त आहे आणि झेल घेतलाय आणि सामना मात्र घेऊन जाते टीम राजे छत्रपती बुलढाणा. अभिनंदन टीम, हार्ड लक टीम, शिवांश 11 गन सावंगी, शुभेच्छा. वळूयात आपण पुढच्या सामन्याकडे. पुढचा सामना महाकाल वर्सेस पौर इंडियन्स. ओव्हर टू यू रवी मामा सूर्यवंशी.